मराठा आरक्षण आंदोलनानिमित्त आज मावळ तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे। यामुळे शहरातील सगळे रस्ते सुनसान होते, दुकानंही बंद ठेवण्यात आली होती। मुंबई पुणे एक्सप्रेस वे सह जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील राज्य राखीव दल आणि पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेला मावळ बंद शांततेत करण्यात आला आणि कामशेत इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। टायर जाळण्याची एक घटना वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही। पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मराठा आंदोलनाचं लोण दिसून आलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेनेनं यावेळी निदर्शनं केली। काँग्रेस राष्ट्रवादीचे सभासदही या आंदोलनात सहभागी झाले होते, त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये घोषणा युद्ध पाहायला मिळालं। यावेळी मराठा आंदोलन विषयावर चर्चा करण्याची शिवसेनेनं मागणी केली। मराठा क्रांती आंदोलनाच्या 6 कार्यकर्त्यांनी मनमाडच्या सटाणा तालुक्यातील लोहनेरच्या गिरणा नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी प्रसंगावधानता राखत या कार्यकर्त्यांचा प्रयत्न हाणून पाडला। कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, पण काही कार्यकर्ते पोलिसांना चकवा देत गिरणा नदीपात्रात जलसमाधी घेण्यासाठी उतरले। जळगाव जिल्ह्यात मराठा आंदोलनाची धग अजूनही कायम आहे। आरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी मराठा संघटना रस्त्यावर उतरल्यात। सकल मराठा समाजाच्या वतीने मुक्ताईनगर तालुक्यातील तापी नदीवरील पिंपरी नांदू पुलावर जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। शांततेत आंदोलन करावं असं आवाहनही पोलिसांनी केलंय। जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलनाचं आयोजन केलं। जिल्ह्यातील आसई फाटा आणि जाफराबाद शहरात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। रस्त्यावर टायर जाळून चक्का जाम करण्यात आला। यामुळे जालना शहर आणि भोकरदनकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली होती। बसेसचं नुकसान होऊ नये म्हणून भोकरदन, जाफराबाद आणि राजूरसह इतर बस स्थानकातून एकही बस सोडण्यात आली नाही। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुदायिक मुंडन आंदोलन करण्यात आलं। यावेळी मराठा आमदारांचं प्रतिकात्मक श्राद्ध घालून आंदोलकांनी केस अर्पण केले। बुधवारी आंदोलकांनी 147 मराठा आमदारांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती। त्यानंतर आज मुंडन करून दशक्रिया आणि उत्तर कार्य करण्यात आलं।